अनिल तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेतायत। विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवारांच्या स्मारकाविषयी चर्चेची शक्यता। कालच्या बैठकीत 2 तास चर्चा। अजितदादांचं 100 कोटींचं वक्तव्य आणि मग दुर्दैवी अपघात। जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांची प्रतिक्रिया। चौकशी अहवाल सरकार धार्जिणे असतात, पांढरेंचा आरोप। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची टीका। पुण्यातील मुढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार झाला नाही, सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। आज मातोश्रीवर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी ठाकरे उमेदवार देण्याच्या तयारीत। मुंबईचा महापौर भाजपचा होणार। उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार। उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौरपद। चंद्रपूरच्या महापौरपदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर यांना उमेदवारी, तर उपमहापौरपदासाठी संजय कंचर्लावार यांना उमेदवारी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून परिपत्रक जारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी भाजप नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, संजय केणेकर यांच्या बैठकीत महापौर पदावरून वाद, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवक सहलीला। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी अज्ञात स्थळी सहल। नगरसेवक एकत्रित राहावे यासाठी सहलीचं आयोजन। जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान। पुण्यात अजित पवारांच्या निधनानंतर शांततेत प्रचार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची बैठक। बैठकीला मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि मुंबईतील इतर उपाध्यक्ष उपस्थित। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक। उद्धव ठाकरे आणि सरकारी सदस्यांची एकत्रित बैठक पार पडणार। दुसऱ्या टप्प्याचं काम निधीअभावी रखडलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1।